या स्वराज्यावरती वेगवेगळ्या प्रकारची संकट निश्चित आली होती, परंतु जगापेक्षा वेगळं एक संकट स्वराज्याच्या दारावरती येऊन ठेपलं होतं. स्वराज्याच्या दारावरती ते आलेलं संकट आणि त्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार होणाऱ्या स्वराज्यातील ते मावळे तयार होत असताना टाळावाज मावळ्यांनी येऊन सांगितलं, राजे कठीण परिस्थिती निर्माण झाली. विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारामधून अफजल खान स्वराज्यावरती चालून येतोय. राजांनी विचार केला, आपलं राज्य छोटं, आपलं सैन्य लहान, अफजल खानाचं सैन्य बलाढ्य, अफजल खानाची नीती क्रूर आहे. आदिलशहा पाहिजे तेवढं सैन्य आणि रसद त्याला दे. राजाने विचार केला. तुकोबारायांचे आशीर्वाद पाठीशी होते. राजमाता जिजाऊंची शिकवण सोबत होती. राजांनी राजगड सोडला, बाकीचे किल्ले सोडले आणि राजांनी प्रतापगड गाठला. माई बाबांनो, राजांना माहित होतं प्रतापगड जावळीच्या खोऱ्यामध्ये आहे. जावळीचं खोर अतिशय भयानक आहे. डोंगर दऱ्याचा रस्ता आहे आणि अफजल आपल्या सैन्यासोबत तिथं पोहोचू शकत नाही. प्रतापगडावरती राजे जाऊन बसले. अफजल खानाला पत्र पाठवलं, खान साहेब, आम्ही छोटे राजे आहोत, आम्हाला तुमचे भीती वाटते राजे, आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. असं करा, तुम्हीच आमच्या भेटीसाठी. खानाला वाटलं, ज्या शिवबाला आपण शूर वीर समजायचो ना, तो तर मित्रा निघाला. मित्रा शिवरायांचा डाव पहा, डाव बरोबर पडला होता. अफजल खानाला शिवराय मित्रे वाटू लागले आणि शिवरायांनी पाठवलेला निरोप सक्सेस झाला. अफजल खान यायला तयार झाला. भेटीची वेळ ठरली. प्रतापगडाच्या पायथ्याशी माचीवरती शामियाना उभारला गेला. वेळ कमी असल्यामुळे सर्व गोष्टी झटपट घडू लागल्यात बरं का कीर्तनामुळे. शामियाना उभारला गेला. ठरल्याप्रमाणे 10 अंगरक्षक मंडपच्या बाहेर होते. 2च अंगरक्षक सोबत होते. राजाधिराज महाराज छत्रपती शिवरायांनी आऊसाहेबांच्या समोर आपलं सर नतमस्तक केलं. मावळ्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, सर, आमचं काही बरं वाईट झालंच. शंभू राजांना गादीवरती बसवा, आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वराज्य चालवा. केवढा हा त्याग माझ्या मायबापाचा. आणि या त्यागामध्ये आपले विश्वास मावळे सोबत घेतले. विश्वास शिवरायांचे चरित्र पहा. एक डाव पुन्हा नाही, एक साधन पुन्हा नाही, एक तंत्र पुन्हा नाही, एक वर्म पुन्हा नाही. एवढंच नव्हे तर स्वराज्यासाठी वापरण्यात गेलेला एक मावळा देखील पुन्हा नाही. माय बाबा, जीवाची माणसं सोबत घेतली म्हणजेच जीवा म्हणाला. 10 अंगरक्षक सोबत घेतले आणि शिवराय थेट मंडप पर्यंत जाऊन पोहोचले. घोड्यांच्या कापांचा आवाज होत होता. मंडप पर्यंत पोहोचले. सर्व मावळे त्या डोंगर दड्यामध्ये दडून बसलेली होती. सर्वांना प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली होती. राजांनी आतमध्ये डोकून बघितलं आणि माघारी फिरले.
संभाजी काऊजी म्हटले, खान साहेब राजे तुम्हाला घाबरतात नाही, तुमच्या शेजारी जो बलाढ्य आहे ना त्याची भीती राजांना वाटली. सय्यद बंडाला बाजूला पाठवलं आणि राजे समोर गेले. राजांना माहित होतं अफजल खान क्रूर आहे, दगाबाज आहे. सावधगिरी बाळगलेली होती. अफजल खानाने आवाज केला, दोन्ही हात बाजूला सारले आणि आवाज दिला, या राजे भेटा आम्हाला. अतिशय सावध होते राजे. एक पाऊल, दोन पाऊल, चार पाऊल राजे पुढे झाले. धिप्पाड देहा त्या राजा अफजलच्या समोर राजे अगदी छातीपर्यंत आले. छातीपर्यंत चित्र डोळ्यासमोर उभा करा माय बाबा. छातीपर्यंत आले. त्या अफजलानं वरून मिठी मारली. वरून राजांचे हात पोटाजवळ होते. अफजलानं आपला डाव टाकला. कमरेची असणारी कट्यार काढली. अंगावरती शहारा यावा तो प्रसंग आहे. हातात कट्यार काढली आणि सप्तदिशी वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत केले. राजे सावध झाले. राजांना माहित होतं तेच घडलं. राजांनी आपल्या अस्तींमध्ये बाहीमध्ये लपवून ठेवलेला बिछवा बाहेर काढला. बिछवा अंतःकरणामध्ये त्या भगवंताचं स्मरण केलं. आई भवानीचं स्मरण केलं. अंतःकरणामध्ये हर हर महादेवचा जयघोष केला आणि तो काढलेला बिछवा सप्तदिशी त्या खानाच्या पोटात घातला. दगा दगा बचाव. खानाचा आवाज ऐकला आणि सय्यद बंडा पुढे झाला. जीवा महाला सावध होता. हातातला तो पट्टा उचलला आणि एका पट्ट्यामध्ये त्या सय्यद बंडाला मारलं. जर त्याला पट्टा मारित नव्हता तर त्याचा वार शिवरायांवरती होणार होता. माझ्या माय बापांनो, ज्या राजानं या भारत भूमीसाठी या हिंदुस्थानसाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, त्या राजांना वंदन करायला आपण विसरलो नाही पाहिजे. साठी अर्पिल जीवन, रयतेसाठी अर्पिल जीवन, रयतेसाठी अर्पिल जीवन, वंदन याला करूया. रयतेसाठी अर्पिल जीवन, वंदन याला करूया. कधी शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवरायांनी स्वराज दिले, शिवरायांनी स्वराज दिले, स्त्री जातीचे रक्षण केले. शिवरायांनी स्वराज दिले, स्त्री जातीचे रक्षण केले. जीवन जगता मानवा, कधी शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवबा ध्यानात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. शिवबा मनात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. कधी शिवबा मनात घेऊया, कधी शिवबा मनात घेऊया. माय बापांना तुमच्या समोर हा प्रसंग मांडला, त्याचं कारण हे आहे. एका शब्दावरून तुम्हाला पुढे नेलं. तो शब्द आहे साधन. साधन. तुकोबारायांनी मनुष्य उद्धारासाठी जे साधन सांगितले सोपे आहेत, परंतु या जगाच्या रक्षणासाठी शिवरायांनी जे साधन वापरले ते सोपे निश्चित नव्हते. परंतु एक वाक्य बोललो होतो, जर माणसाला
अंतकरणापासून ध्येयाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला झालेल्या कष्टाचं परिश्रम निश्चित वाटणार नाही, त्याच्या वेदना होणार नाही. त्याचं कारण हे आहे, शिवरायांनी अंतकरणामध्ये धारण केलेलं जे ध्येय होतं ते शुद्ध होतं, ते राजमाता जिजाऊंचं स्वप्न होतं. आणि म्हणून शिवबांनी आयुष्यामध्ये जे साधनं वापरले ते योग्य होते. आणि वापरलेल्या साधनामुळं राजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करता आलं. आणि राजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. म्हणून तुकोबारायांनी दाखवलेल्या मार्गावरती अनेक साधू संताला नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांना जगता आलं, तुम्हा आम्हा सर्वांना जाता आलं. हेच उपकार माझ्या राजाधिराज शिवाजी महाराजांचे आहेत. माझ्या मायबापांनो, खूप वेळ तुमचा घेतला. एकच गोष्ट सांगेल, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये प्राप्ती करून घ्यायची असेल, आयुष्यामध्ये भगवंताचं प्रिय व्हायचं असेल, आयुष्यामध्ये स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच गोष्ट ध्यानात घ्या. अगदी हातानं टाळी आणि मुखानं त्या भगवंताचं नामचिंतन निरंतर करत राहा. आपलं अंतकरण शुद्ध ठेवा. इतरांविषयी वाईट अंतकरणामध्ये कधीही चिंतू नका. संतांनी दाखवलेला मार्ग निश्चित अवलंब करा.